नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 28 सप्टेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे, सूर्याचं दक्षिणायन चालू आहे, शरद ऋतू आहे, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्टी आहे, नक्षत्र ज्येष्ठ आहे, योग आयुष्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे. आजच्या दिवसाचा जो बिलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:17 ते 4:47 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:53 ते 12:41 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:47 ते 6:18 आणि यमगंड काळ दुपारी 12:17 ते 1:47 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचमुळे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र बुधाबरोबर लाभयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 11व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी काय अनपेक्षित लाभ मिळू शकते. महत्त्वपूर्ण कामं मात्र आजच्या दिवशी हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर खेळला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी करू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. खास करून आजच्या दिवशी तुम्ही नवीन कामाची सुरुवात करू शकता. महत्त्वपूर्ण कामं तुमच्या आजच्या दिवशी पूर्ण होताना दिसेल. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी लाभेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारते. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबर बाहेर केला जाण्याचा योग संभवतो. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 3ऱ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागू शकते. महत्त्वपूर्ण डिसिजन तुमचे योग्य ठरू शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. काही लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील.
खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण संधी तुमच्या समोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभाधित बुधाबरोबर हा चंद्र लाभयोगात आहे. दिवस महत्त्वपूर्ण आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारचा दिसेल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील, त्यांच्याकडून काही सल्ले मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थाना चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणारा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडं फिरणं वगैरे जास्त होईल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं काही संधी किंवा त्या संदर्भातले तुमचे अंदाज अचूक ठरतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. स्ट्रेस थोडाफार जाणवू शकेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करत आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्या. काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. भाग्याचे साथ उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे तुम्ही घेतलेले डिसिजन अचूक ठरतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. कार्यक्षेत्राच्या संदर्भात हे महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुमची पूर्ण होता दिसेल. काही चांगले लाभ मिळू शकतील. अनपेक्षित लाभसुद्धा आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. ज्याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जी कामं हाती घ्या ते मार्गी लागतात दिसेल. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरल्या जाण्याचा योग संभवतो. जर तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल तरी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 28 सप्टेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.